हे तुला साडी घ्यायची होती ना, साडी घ्यावं का? चांदीचे जोडवे झाले आता, साडी एकदा घेऊ आणि बस जाऊ. अहो कशाला साडी, मला साडी आहे ना. तुम्हाला एक ड्रेस उरला, एक ड्रेस घ्या तुम्हाला. अरे मग ड्रेस महत्वाचा नाही, तुझी साडी महत्वाची आहे. का तर तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस आणि माझ्या घरची लक्ष्मी माझ्यासाठी चांगली शोभून दिसली पाहिजे. किती बाजार करायला 3,000 आणले ना. 3,000 मधले 1,000 रुपयाचे जोडवे घेतले आणि 2,000 उरलेत. 2,000 मध्ये आपल्याला ते शेतीसाठी औषध पण घ्यायचा. दर बारीला तुरीच्या ड्रिचिंग साठी औषधी घेतो ना, 1,500 रुपये लागतात. 4-5 साडी घेऊ ना तुला. हो, आपल्यासाठी साडी महत्वाची नाही तर आपली शेती महत्वाची आहे. औषध घेतली तर शेती पिकेल ना, आणि शेती पिकली तर आपल्या बाळाचं शिक्षण होईल. आणि हे तर तुम्ही विसरलेच, आपल्याला 2 मजली घर बांधायचं आहे ना. ते औषधीच नाही घेतली तर हे सगळे स्वप्न पूर्ण कसे होतील आपले? त्यासाठी चला आपण औषधी घेऊ. बरं, जर 200-300 उरत असतील तर याला एक पावसाळ्याचं जॅकेट घेऊ. जॅकेट नका, शेतीसाठी महत्वाची औषधी पाहिजे. अगं तू बायकोच नाहीस ग, माझ्या संसाराची खरी ताकद आहेस. सर्व काही तू आहेस आणि असा मुलगा भेटला एवढ्या कमी वयात आपल्या घरचा विचार करतो तर खूप अभिमान आहे मला. चला बरं औषधी घेऊ आपण. राम राम. आम्हाला काय करा, लवकर औषधी द्या तुरीच्या ड्रिचिंगची, कारण पाऊसही आला. माझ्यासोबत आज लहान लेकरू आहे, माझी बायको आहे, तर लवकर द्या. तुमची गडबड राहते पण तुम्हाला एक नंबर औषधी देऊ आपण. बोले स्वराज, ते काल आलेल्या पेटीतल्या कार्डवर चांगले चांगले औषधं, लेकरू आहे, बाई माणूस आहे, वले लवकर कमारीला आपण उत्तम प्रकारची औषधी आणलेली आहेत. आपल्या हमेशाची गिराक घेतली. तूर एक नंबर झाली पाहिजेत आपली. शेजारी पण नाव घेतलं पाहिजे तुरीबद्दल. शेजारी नाव घेतात म्हणून तुमच्या दुकानला येतो ना मी. आता एक शेजाऱ्याला पाठवून द्यालो, त्याची हळद खालावली तर त्याला चांगलं हळदीचं औषधी द्या बरं. बस बस बस. बायको कधी कधी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून म्हणते, आधी शेती वाचवा, माझं नंतर बघू. अशा बायकोच्या त्यागाची किंमत पैशात मोजता येत नाही, कारण ती फक्त घरची लक्ष्मी नसते, ती नवऱ्याच्या संघर्षाची अर्धी ताकद असते.